आप की अदालतमध्ये उस्ताद अमजद अली खानवर आरोप आहे की हे ग्लॅमरच्या दुनियेकडे आकर्षित होतात. खान साहेब, हे खरं आहे का की तुमचं खरं नाव लहानपणी मासूम अली ठेवलं गेलं होतं? हो. आणि जेव्हा लक्षात आलं हे तर मासूम नाहीये, तेव्हा नाव बदललं तुमचं? नाही, हे माझं सौभाग्य आहे, की ग्वाल्हेरच्या घरामध्ये खूप मोठ्या संत होते, साधू आले होते, ज्यांनी सॅफ्रॉन कपडे घातले होते. अजूनसुद्धा मला त्यांचा चेहरा, मी तेव्हा खूप खूप लहान होतो. ते वडिलांची सरोद ऐकायला यायचे. ते त्यांनी जे काही मी शिकलो होतो, तर वडील म्हणायचे, की "तुम्ही ऐकवा." ऐकल्यानंतर त्यांनी नाव विचारलं, जसं तुम्ही जे म्हणालात. तर ते नाव ऐकताच म्हणायला लागले, की "नाही, आजपासून तुझं नाव, हे नाव, हे कॅन्सल आहे. मी तुम्हाला हे नाव देतो." तर ते बाबांचं दिलेलं नाव आहे. अ, आणि आजच्या काळात जर ते बाबा असते, तर तुमचं नाव आशिक अली असंही ठेवू शकले असते. नक्कीच. कारण मी संगीताच्या मार्फत सौंदर्य शोधतो. तुम्ही खरं बोलत आहात, की चांगल्या सुगंधाचा मी शोध घेतो. मी चांगला चेहरा पाहतो. मी तेव्हा खुदाचे आभार मानतो, की देवाने कसे-कसे लोक निर्माण केले आहेत. क्रिटिक्स असं हां. म्हणतात की तुमच्या कॉन्सर्टमध्ये जास्त करून महिला तुम्हाला बघायला येतात म्युझिक ऐकण्याऐवजी. नाही, असं हे हे लोकांचं प्रेम आहे. आणि सगळं काही कोण कशासाठी हे होतंय तर त्यात खुदालाच माहीत. परंतु खुदाचे आभार आहेत, की खूप लोकं येतात जेव्हा मी वाजवतो. आणि मला असं वाटतं, की सगळी नाती ही संगीतामुळेच आहेत. जर तुमची सरोद सुरामध्ये वाजेल, तर वाईटातला वाईट माणूससुद्धा चांगला वाटायला जे लागतो. तुमचं 8 वर्षांपर्यंत प्रेम सुरू होतं, ते सुद्धा संगीतामुळेच चालू होतं. सगळं काही संगीतामुळेच आहे. आणि हे सुद्धा खरं आहे की जेव्हा तुमचं मन दुखावलं होतं, तेव्हा तुम्ही देवदासप्रमाणे प्यायला सुद्धा सुरुवात केली होती. हे तर आयुष्यातल्या गोष्टी, टप्प्यातून माणूस जात असतो आणि प्रत्येक टप्पा त्यातून काही ना काहीतरी शिकायला मिळतं. पण त्या तुटलेल्या हृदयाची कहाणी तरी सांगा आज. हे आता जे काही झालं ते ती हिस्ट्री आहे. परंतु अ, जी काही देवाची इच्छा असते तेच होतं. तरीसुद्धा मी हेच म्हणेन, की कुठल्या-कुठल्या काळातून जातो आणि जितका पुढे जातो त्याला वाटतं, की ध्येय अजून लांब आहे. तर मला वाटतं, की अजूनसुद्धा मी स्ट्रगल करत आहे. अजूनसुद्धा मी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहे. आणि माहीत नाही आता कोण-कोण भेटेल मला रस्त्यामध्ये. हे सुद्धा खरं आहे का की ज्या तुमच्या पत्नी आहेत शुभलक्ष्मीजी, हो. जेव्हा त्यांच्यावर प्रेम झालं, तेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली एका कॉन्सर्टमध्ये दिली होती? अ, नाही, त्यांचा मी परफॉर्मन्स बघितला होता कलकत्त्यामध्ये. या भरतनाट्यमच्या खूप मोठ्या कलाकार आहेत आणि तो डान्स बघून असं वाटलं, की देवाने कदाचित माझ्यासाठीच पाठवलंय या जगामध्ये. तर मला पहिल्यांदा वाटलं होतं की वारंवार वाटतं कित्येकांबद्दल असं? नाही, हे एक, ही जी फीलिंग आहे ना, ती एक खूप खास प्रकारची फीलिंग आहे. आणि जेव्हा मी कोलकात्यामध्ये त्यांना भेटायचा प्रयत्न केला, यांच्या कुटुंबाला भेटण्याचा प्रयत्न केला आणि प्रपोज केलं आणि खुदाने आम्हाला एकत्र आणलं. कारण आधी लोक म्हणायचे, की मुघल आसामपर्यंत नाही पोहोचू शकले आणि मला ही संधी मिळाली जाण्याची, आसाम बघण्याची आणि खूप काही लोकसंगीतसुद्धा मला आसाममधून शिकायला मिळालं. आणि इतके तुम्ही फिदा झालात की तुम्ही त्यांच्या नावावर एक राग सुद्धा बनवला. हो, जो राग बनवला तो मद्रासमध्ये म्हणजे म्युझिक अकॅडमी हॉलमध्ये. तो एक दिवस आधी त्यांच्या नेक्स्ट बर्थडे होता त्यांचा. तर मला असं वाटलं, की मी काही देऊ शकलो नाही. अ, ज्या प्रकारे त्यांनी शी हॅज गिव्हन सो मच इन माय लाईफ आणि मुलांच्या आयुष्यामध्ये. तर ती एक चाल सकाळपासून डोक्यामध्ये येत होती आणि त्यांचं मी असंच एक राग जो असतो त्याच्यामध्ये आत्मा असते, तो आत्मा गुणगुणत असतो आणि मी ते ओळखलं नाही की कुठला राग आहे. तेव्हा मला समजलं की एक नवीन राग आहे. तर तिचं नाव दिलं आणि मी लगेच त्या रात्री आधी ट्रेडिशनल राग वाजवला, यमन आणि मग त्याच्यानंतर हा राग शुभलक्ष्मी वाजवला.
जो साऊथच्या लोकांना खूप आवडला. 2,500 लोक बसले होते म्युझिक अकॅडमीमध्ये आणि वाईफने माझ्या दिल्लीमध्ये वृत्तपत्रामार्फत वाचलं ते, की राग शुभलक्ष्मी त्यांच्या बर्थडेच्या दिवशी त्यांना मेसेज मिळाला आणि आणि एक चांगली गोष्ट बनली ती. तुम्हाला ऐकवेल कधीतरी. तुम्ही तर एकदा लेडी डायनावर सुद्धा नजर टाकण्याचा प्रयत्न केला होता. हे माझं सौभाग्य होतं, की त्या माझ्यासमोर बसल्या होत्या. प्राईम मिनिस्टरांच्या घरामध्ये डिनर होतं आणि आणि गार्डनमध्ये होतं डिनर, तर त्यांना खूप थंडी वाजत होती आणि कपडे खूप कमी घातले होते त्यांनी. हं. तर साधारण 20 माणसं होती. डॉक्टर मनमोहन सिंगसुद्धा होते त्या डिनरमध्ये आणि तेव्हा जेव्हा त्यांना जास्त त्रास व्हायला लागला, तर लोक शॉल शोधत होते. तेव्हा माझ्याकडे शॉल होती माझ्याजवळ. खूप नशीबवान परंतु होतात, की तुमच्याकडे ती शॉल होती. नाही, ते शॉलचं नशीब होतं, की मी ऑलरेडी गाडीमध्ये बसलो होतो. त्या डिनरला चाललो होतो, तेव्हा मला वाटलं, की ती जुनी शॉल घेऊन जावी आज. तर मी परत आत गेलो. तर आमच्या पूर्वजांची शॉल होती ती. तिची हिस्ट्री 400 वर्षांपूर्वीची होती त्या शॉलची. तर ती शॉल गेल्यावर मी त्यांना पांघरली त्या डायनाला. तर त्या पूर्ण वेळेस शॉल घालून होत्या आणि त्या जेव्हा जायला लागल्या, तेव्हा त्यांना परत द्यायची होती. तर मी त्यांना उलट मध्ये माझी वाईफ जेव्हा भेटली डिनरच्या दरम्यान, तेव्हा मी त्यांना असं म्हणालो, की की ही तुम्हाला शॉल वाटलं, की कदाचित नंतर ही शॉल मला वाटलं, की ही शॉल कदाचित त्यांना जास्त आवडली आहे, की ह्या काढतच नाहीयेत. तर काय करायला पाहिजे? तर वाईफ म्हणाले, की "जसं तुम्हाला ठीक वाटेल." तर माझ्या मनात हेच आलं, की जेव्हा जात होत्या तेव्हा आय प्रेझेंटेड हर. मी म्हणालो, की "तुम्हीच ठेवा. तुमच्यावर खूप छान वाटत आहे ही शॉल. यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल." अँड शी वॉज व्हेरी, व्हेरी ग्रेसफुल, व्हेरी ब्युटिफुल पर्सन. आणखी तर कुणाकुणाला शॉल तुम्ही दिली आहे ते सांगा? तर त्यांच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये कुठेतरी पार्टी होती. तर आणखी लोकसुद्धा म्हणाले, की मला थंडी वाजत आहे. तर माझ्याकडे लुधियानाची शॉल होती, तर मी म्हणालो, "हे घ्या, ही शॉल आहे माझ्याकडे, की जर तुम्हाला ही आवडली नसेल तर घेऊन टाका." तर ती तितकी सुंदर शॉल नव्हती. तोपर्यंत तर तुमच्या सगळ्या शॉल संपल्या असतील. नाही, भरपूर आहे. खुदाचा आभार आहेत, की खूप लोकांनी दिलेलं तो सुद्धा एक आशीर्वाद आहे. खूप चांगल्या-चांगल्या शॉल्स माझ्याकडे आहेत आता.